ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत आणि राकेश या दोघांना एकत्र बोलताना बघितल्यानंतर अर्जुन सायली या दोघांसमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे राकेशचा खरा चेहरा अर्जुन आणि सायलीच्या समोर येतो, कशा पद्धतीने काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा होतो, हे आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता नागराजचा मुलगा राकेश हा परत आलेला आहे आणि तो अर्जुन सायली त्याचबरोबर ज्यांनी नागराजला जेलमध्ये पाठवलं त्या सगळ्यांकडून तो बदला घेण्यासाठीच आलेला असतो. नागराजचं इथे आता जेलमध्ये जाणं राकेशच्या मनाला फारच लागलेलं असतं. कारण का, नागराज कसाही असला तरीसुद्धा त्याचं आपल्या मुलावरती नितांत प्रेम असतं. म्हणूनच इथे आता राकेशला आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी परत यावं लागतं. प्रेक्षकांनो, इथे आता रविराज आणि इथे नागराज हे दोघेजण जरी भाऊ असले तरी दोघांमध्ये खूपच जास्त फरक असतो. एक भाऊ जो स्वतःच्या कष्टाने मोठा झालेला आणि दुसरा जो फक्त इथे आता भावाने कमावलेलं कसं लुबाडायचं आणि ते लुबाडण्याच्या इथे दृष्टिकोनातून इतक्या खालच्या पातळीला जायचं की भावाचं कुटुंब संपूर्णपणे संपवण्याचा कट रचायचा, अशी नागराजची ख्याती आहे. 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला 22 वर्षांनंतर मिळाली, पण तरीसुद्धा इथे नागराजचा इथे माज काही कमी झाला नाही. आणि त्यानंतर त्याने इतक्या चुका केल्या, पण त्यांच्याकडे नजरअंदाज करून त्याने केलेल्या गुन्ह्याकडे नाही तर त्याला दिलेल्या शिक्षेकडे राकेशने लक्ष दिलं आणि म्हणून तो अर्जुन सायलीकडे फक्त बदला घेण्यासाठी आलेला आहे. अर्जुन सायलीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद तो म्हणजे त्यांचं बाळ. त्यांचं बाळ हिरावून घेऊन त्यांच्या इथे चांगल्या आणि सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी राकेश हा आलेला असतो. पण अर्जुन सायलीला त्याबद्दल काहीही माहिती नसतं. त्यामुळे इथे बऱ्याचशा गोष्टी राकेशच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्या म्हणजे महत्त्वाची गोष्ट सायलीला समजलेलं असतं की ती खरी तन्वी आहे, पण ती आता घरातल्या सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण अशी ही गोष्ट लगेच जाऊन सांगण्यासारखी नाही, तर तिला आता काही पुरावे गोळा करायचे आहे ती तन्वी असल्याचे, आणि ते पुरावे घरातल्या लोकांसमोर सादर करूनच तिला ही गोष्ट सांगायची आहे, जेणेकरून कुठेही शंका कुशंका उरणार नाही, अशी सायलीची इच्छा असते. तळपायावरील तुळशीपत्र हे आता भाजल्यामुळे निघून गेलेलं असतं, फक्त काळा डाग उरलेला असतो आणि ही गोष्ट प्रियाने केल्याचं अर्जुन सायलीच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तुझ्या तळपायावरती तुळशीपत्राचा डाग होता, म्हणूनच तर प्रियाने मुद्दामून तुझा पाय भाजावा याची तरतूद केली होती आणि स्वतःने इथे तळपायावरती तन्वीसारखा टॅटो करून घेतला होता. मी आणि चैतन्य आम्ही दोघांनीसुद्धा बघितलं होतं ना, प्रियाच्या तळपायावरती कुठल्याही पद्धतीची खून नव्हती, पण नंतर तिने तो टॅटू सगळ्यांसाठी करून घेतला होता. या सर्व गोष्टी आता बाहेर येत असतात आणि हे राकेशला माहिती असतं की सायली तन्वी असल्याचे पुरावे गोळा करतायत आणि त्याच वेळेला त्याने आता घरामध्ये सगळ्यांसमोर एंट्री घेण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. पण त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतचं एक वेगळंच प्रकरण सुरू आहे. सचिनला आधी वाटत असतं की महिपत आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी इथे आता दानधर्मामध्ये लुबाडण्याचं काम करतोय आणि ती त्यांना दानधर्म करून स्वतः भिकेला लागण्याचं काम करतोय. पण इथे सचिनला माहिती नाही आहे की इथे महिपत गरीब नाही तर जास्तीत जास्त श्रीमंत कसा होता येईल, गमावलेला पैसा उभा कसा करता येईल, याकडे तो लक्ष देत असतो. त्याच्या आता जे काही इथे कामकाज सुरू असतात ना, ते इथे कोडमध्ये सुरू असतात. म्हणजे तो सुधारल्याचं नाटक करत असतो. महिपत बाबा की जय, महिपत बाबा की जय लोक करायला येत असतात, पण आतल्या आत किती गोष्टी तो इथे करत असतो या त्याच्यात त्यालाच माहिती असतात. एक मुलगी येते आणि म्हणते, बाबा
तुमच्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये मी स्टेबल झाले. तुमच्यामुळे माझा बिझनेस खूप चांगला सुरू आहे. मेहनत तिची, कष्ट तिचे आणि महिपतचा त्याच्यामध्ये काय रोल होता ते तिथल्या भाविकांना काही कळलंच नाही. आणि त्यानंतर ती मुलगी आल्या आल्या 10 एकर जमीन त्याच्या नावावरती करते. खूप सारे पैसे त्याला देते आणि म्हणते, प्लीज तुम्ही ठेवा, प्लीज तुम्ही ठेवा. कारण तुमचे भावुक आहेत ना, त्या भाविकांसाठी हे सगळं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी मठ बांधा किंवा त्यांच्यासाठी इथे तुमचं आशीर्वाद घेण्यासाठीचं स्थान बांधा. तिथे जास्तीत जास्त भाविक येऊ शकतात तुमच्या दर्शनासाठी. इतकी मोठी जागा मी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्यामुळे इथे आता ती मुलगी 10 एकर जमीन आणि पैसे देऊन जाते. सचिनला आश्चर्य वाटतं की अरे वा, महिपत बाबा तर इथे चांगलं आता घर बसल्या कमवत आहेत. ही तर चांगली गोष्ट आहे. जेवढे लोक पैसे देतील तेवढे पैसे फक्त महिपत बाबांनी गुंडाळायला पाहिजे आणि ते आम्हाला दिले पाहिजे, साक्षीला दिले पाहिजे, असं सचिनचं आता म्हणणं असतं. त्याचबरोबर इथे सचिनला प्रिया प्रेग्नंट असल्याची गोष्ट अस्मिताला सांगायची असते. पण चिडलेली अस्मिता सचिनचा एकसुद्धा कॉल रिसीव करत नाही. तो अजिबात तिचा फोन उचलत नाही. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते. ती म्हणजे चैतन्याने की या माणसाचा नंबरच तू ब्लॉक करून टाक. अशा नीच माणसाचा नंबर तुला ठेवायची अजिबात गरज नाही. ब्लॉक कर आणि मोकळी हो. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, मी हा नंबर ब्लॉक करेन. आणि तेवढ्यात कल्पनाचा फोन येतो आणि तिला घाईघाईने आता घरी जावं लागतं. या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडतच असतात आणि त्याच्यामध्ये आता महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आलेला असतो तो म्हणजे राकेश, जो अर्जुन सायलीच्या आनंदावरती विरजण टाकायला आलेला असतो, मिठाचा खडा टाकायला आलेला असतो. सगळेजण म्हणतात की आपण सायलीची चोर ओटी भरूया, ती पण आत्ताच्या आत्ता, म्हणजे आजच्या दिवसालाच. तेव्हा सगळेजण सुभेदारांच्या घरी जाणार असतात सायलीची चोर ओटी भरायला. तेव्हा सुमन काय म्हणते, तुम्ही सगळेजण आता जा, मी संध्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी येईन. मला थोडी कामंसुद्धा आहेत आणि मला मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे, त्यामुळे मी संध्याकाळी येईन. तेव्हा इथे प्रतिमा वगैरे रविराज सगळेजण आता सायलीबरोबरच सुभेदारांच्या घरी सायलीच्या चोर ओटीसाठी येतात. सगळी तयारी उत्तम झालेली असते आणि त्याच वेळेला तिथे राकेश हा आलेला असतो. तेव्हा सुमन काय म्हणते, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, सगळ्यांसाठी खूप मोठं सरप्राईज आहे. आणि त्यानंतर तिथे ये रे ये, आतमध्ये ये, असं म्हणाल्यानंतर राकेश आलेला असतो. राकेशला बघितल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो, कारण सगळ्यांना वाटत असतं की राकेश नागराजसारखा नाही आहे, खूप चांगला इनोसंट आहे. पण आता सगळ्यांना कुठे माहिती असतं की शेवटीला इथे संस्कार त्याच्यावरती राकेशने इथे आता आपल्या वडिलांकडूनच घेतलेले आहेत. आणि इथे सुमन बिचारी साधी भोळी, हिचा एकसुद्धा गुण त्याच्याकडे नाही आहे. पण इथे आता नागराजने मात्र त्याच्यावरती किती वाईट संस्कार केलेत हे आता सगळ्यांना बघायला मिळणार आहेत. तेव्हा इथे राकेश येतो. सगळेजण राकेशचं खूप छान पद्धतीने स्वागत करतात. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, अरे वा, राकेश मामा आला, राकेश मामा आला. आता माझ्या इथे मुलीला अजून एक मामा मिळाला, हो की नाही राकेश? तेव्हा राकेश म्हणतो, हो अस्मिताई, अगदी बरोबर बोलीस तू. आणि हे आहे आमच्या सायली वहिनीसाठी. सायली वहिनी, हे तुझ्यासाठी, कारण तुझ्याकडे गुड न्यूज आहे ना, मला आईकडून कळलं म्हणून तुझं स्वागत करण्यासाठी आहे. तेव्हा इथे सायलीला खूप छान वाटतं. त्यानंतर इथे आता अर्जुनसुद्धा त्याचं वेलकम करतो. त्यानंतर चैतन्य असू दे किंवा अश्विन असू दे, सगळे खूप छान पद्धतीने वेलकम करतात. आणि त्यानंतर सगळेजण त्याचं कौतुकसुद्धा करत असतात. बऱ्याच दिवसानंतर काय, बरेच वर्षानंतर तो परत आलेला असतो, तब्बल 1-2 वर्षानंतर. त्यामुळे इथे सगळेजण म्हणतात की कसं येणं झालं, आता परत तर जाणार नाहीस ना? तेव्हा तो म्हणतो, नाही, आता परत नाही जाणार. थोडं शिक्षण पूर्ण करायचं होतं, त्या निमित्ताने गेलो होतो. आता बरंचसं काय काय शिकून आलो आहे. ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या माहिती करून आलो आहे. आणि राकेश आल्या इथे आता नागराजला भेटायला गेलेला असतो. नागराजकडून त्याने खूप काही गोष्टी विचारून घेतलेल्या असतात. नागराजच्या मनामध्ये सगळ्यात जास्त राग असतो तो म्हणजे इथे सायली अर्जुनचा. आणि त्याचबरोबर इथे रविराज काकांबद्दलसुद्धा त्याच्या मनामध्ये प्रचंड राग असतो. आणि तेव्हा इथे आता सुमनबद्दलसुद्धा त्याच्यामध्ये राग असतो. पण इथे नागराज म्हणतो की तुला तर माहिती आहे ना राकेश, अरे सुमन तुझी आई खूपच जास्त इनोसंट आहे रे, ती बिचारी किती साधी भोळी आहे हे तुला पण माहिती आहे. पण या लोकांनी तिला फसवलं रे, तिला फसवलं. त्यामुळे इथे सुमनने सुद्धा त्या लोकांच्या नादाला लागून मला त्रासच दिलेला आहे, असं आता नागराज सांगतो. त्यामुळे राकेशच्या मनामध्ये
फक्त सायली आणि अर्जुनच नाही तर रविराज काका, प्रतिमा आणि सुमन सगळ्यांबद्दलच त्याच्या मनामध्ये प्रचंड राग असतो. आणि सुभेदार, किल्लेदार हे सगळेजण त्याच्या आता नजरेमध्ये बसलेले असतात. इथे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉप लिस्टवरती असतात ते म्हणजे अर्जुन आणि सायली. यांचा आनंद कसा हिरावून घ्यायचा यासाठी त्याने आता सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री घेतलेली असते. गोड गोड बोलून त्याला आता इथे सगळ्यांची खोड मोडायची असते. तेव्हा इथे आता राकेशचं थोडंसं वियर्ड बिहेवियर आणि त्याचं ते बोलणं अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येत असतं. म्हणजे याच्या मनामध्ये त्याच्या वडिलांना जेलमध्ये टाकल्याचा राग तर नाही आहे ना, असं इथे त्या लोकांना जाणवतं. आणि म्हणून इथे अर्जुन राकेशचा हात पकडतो आणि म्हणतो की राकेश, 20 वर्षांपूर्वी सिनियर आणि प्रतिमा आत्याच्या अपघाताबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं, पण आता त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. नागराज काकाने हे सगळं केलं हे समोर आलं आणि तशी त्यांनी साक्षसुद्धा दिली आणि महिपतनेसुद्धा साक्ष दिली, कारण त्यांनी त्यांची साथ दिली होती. पण ही गोष्ट तुला कळलीच असेल ना, त्याबद्दल तुझ्या मनात आमच्याबद्दल काही राग वगैरे तर नाही आहे ना, कुठला गैरसमज नाही आहे ना. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही नाही, अजिबातच नाही. माझ्या वडिलांनी जे काही केलं प्रचंड चुकीचंच होतं ना. स्वतःच्या भावाला त्याच्या कुटुंबाला इथे उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. देवाच्या कृपेने ते लोक सगळे जिवंत होते, वेगवेगळ्या ठिकाणी होते पण जिवंत होते, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि आता तर सगळेजण एकत्रसुद्धा आलेत. त्यामुळे इथे आता ज्या गोष्टी घडल्या त्या विचार करून काही उपयोग नाही आहे. माझ्या डॅडला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, त्यामुळे त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. तुम्ही जे केलं ते योग्य केलं. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी हेच केलं असतं ना. आज इथे म्हणजे माझे काका रविराज काका आणि इथे प्रतिमा काकू यांना मारण्याचा जो काही प्रयत्न केला होता त्यांनी, ते अत्यंत चुकीचं होतं, लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, हे बरंच झालं. त्यामुळे इथे आता अर्जुनला वाटतं की चला, म्हणजे राकेशच्या मनामध्ये तसं काही नाही आहे जे माझ्या मनामध्ये आलं. आणि त्यानंतर इथे चोरोटीचा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या पार पडला जातो. पण त्याच्यामध्ये काल आपण बघितलं तसं राकेशने दिलेला सायलीला धक्का आणि तिला केलेला इथे पाडण्याचा प्रयत्न, या दोन्ही गोष्टी आता सायली अर्जुनच्या लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे इथे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की सायली, तुला थोडं राकेशचं वागणं वियर्ड वाटलं नाही का? सुमन काकू खूपच जास्त इनोसंट आहे, तिच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या नसतील, पण मला थोडंसं असं वाटलं की त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल थोडा तरी राग आहे, कारण आपण नागराज काकाला एक्सपोज केलं, त्याला आपण जेलमध्ये पाठवलं, त्याचा राग त्याच्या मनामध्ये आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो जाऊ द्या ना, आपण कशाला इतका विचार करायचा. आणि तसंही राकेशला जेव्हा कळेल ना की त्याच्या वडिलांनी काय काय केलं आहे, तेव्हा तो सगळं विसरून जाईल. आणि तो आत्ताच आला आहे ना, आणि त्याचे वडील जेलमध्ये आहे ते कळल्यानंतर कोणीही डिस्टर्ब होईलच. तसं राकेशचंही झालं असेल. आणि तेव्हा इथे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे काही दिवस गेल्यानंतर अर्जुन सायलीच्या एक गोष्ट लक्षात येते. राकेश इथे एका ठिकाणी आता लपून छपून जाण्यासारखा जात असतो. ॲड्रेस वगैरे विचारत असतो. त्याला हवं असतं ते म्हणजे महिपतचा ॲड्रेस. आता काही गोष्टी म्हणजे त्याने जागा वगैरे राहण्याची बदललेली असते अधीमधी, त्याला काही गोष्टी आता माहिती नसतात. आणि तेव्हा इथे अर्जुनचं लक्ष जातं की तो राकेश आहे ना. राकेश घाईघाईने आपल्या गाडीमध्ये बसतो आणि तो जात असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बायको, आपण बघूया राकेश नेमका जातोय तरी कुठे, कारण तो ज्या रस्त्याने जातोय ना तिकडे महिपतचा बंगला आहे हे तुला माहिती आहे. तेव्हा आपण सुद्धा बघूया की नक्की हे लोक कुठे जात आहेत ते. आणि तेव्हा इथे अर्जुन आता त्याच्या गाडीचा पाठलाग करतो. आणि त्यानंतर त्याच वेळेला इथे महिपत काही भाविकांबरोबर आता त्या रस्त्याने जायला निघालेला असतो शांततेसाठी. आणि तेव्हा तिथे राकेश जातो आणि त्याची आणि महिपतची आता भेट होते. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो इथे आता राकेशला महिपतबरोबर बोलायचं असतं. आणि म्हणून तो महिपतला म्हणतो की काका, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, काय रे राकेश, अरे तू केव्हा आलास बाळा? तेव्हा तो म्हणत असतो की मला येऊन थोडे दिवस झाले, पण मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, हे बघ बाळा, आता माझ्याशी काही बोलून उपयोग नाही आहे. तुझे वडील, माझे परम मित्र नागराज जेलमध्ये आहेत. मला त्याचं वाईट वाटतं आहे, पण त्यांनी जे काही काळे कर्म केलेत ना त्याची त्यांना शिक्षा मिळाली. आणि म्हणून आता त्यांच्याबद्दल जर तू काही बोलायला असला असशील तर मी काही तुझी मदत करू शकत नाही.
तेव्हा तो म्हणत असतो, काका तुम्ही मदत करू नका, पण काही गोष्टींसाठी मला तुमची मदत लागणारच आहे. तुम्ही पूर्णपणे इन्वॉल्व नाही झालात तरीसुद्धा जिथे जिथे मला मदत लागेल तुम्ही प्लीज माझी मदत करा. प्लीज नाही म्हणू नका, खूप आशेने तुमच्याकडे आलो आहे. तो हातापाया वगैरे जोडत असतो. तेव्हा महिपत म्हणतो, ठीक आहे मी तुझी मदत करायला तयार आहे, काळजी करू नको. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो अर्जुन सायली इथे त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा इथे राकेश म्हणतो की मी इथे अर्जुन आणि सायली सुभेदार किल्लेदार या दोघांकडूनही बदला घ्यायला आलेला आहे. मला त्यांच्याकडून माझ्या वडिलांच्या अपमानाचा, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा बदला घ्यायचा आहे आणि म्हणून मला तुमची मदत लागेल. प्लीज नाही म्हणू नका. एकेकाळी तुमची आणि माझ्या वडिलांची जी काही प्रामाणिक मैत्री होती त्या मैत्रीची शपथ आहे तुम्हाला, नाही म्हणू नका. तेव्हा इथे महिपत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तुला जी काही मदत लागेल ना ती मी करायला तयार आहे, पण याबद्दल कुणाला काही कळता कामा नये असं इथे महिपतने राकेशला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे राकेशचा हेतू अर्जुन सायलीच्या लक्षात आलेला असतो. तो इथे अर्जुन सायलीकडून त्याचा बदला घेण्यासाठी आलेला आहे, सुभेदारांना उद्ध्वस्त करायला आलेला आहे. या गोष्टीचा आता खुलासा अर्जुन सायलीसमोर झालेला असतो. त्यामुळे इथे राकेशला आता हलक्यात घेऊन जमणार नाही असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. याच्यावरती बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण याचं वागणं आपल्यासाठी धोक्याचं असू शकतं असं आता सायली अर्जुनला म्हणते.